राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे असं वक्तव्य काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी केलेलं आहे। तर शरद पवारांनी या प्रस्तावामध्ये एक अट टाकली होती आणि ती म्हणजे सुप्रिया सुळे महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्ष असतील असाही दावा संजय निरुपम यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। संजय निरुपम आहेत। ज्या प्रकारे शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे मुलाखतीमध्ये की काँग्रेसची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीचे जे पक्ष आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। तुम्ही त्याच्यावर ट्विट केलं, ट्विटमध्ये असं सांगितलं की याआधी सुद्धा काँग्रेसकडनं प्रस्ताव शरद पवारांना देण्यात आला होता। काय नेमकी माहिती तुमच्याकडे? नाही, बाकी सगळे पक्ष जो समविचारी पक्ष आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन करणार की नाही करणार मला माहित नाही आहे, पण एनसीपीचा प्रयत्न एक बरेच वर्षांनी चालू आहे काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे। आणि काँग्रेसतर्फे पण प्रस्ताव होता आणि शरद पवार साहेबांतर्फे पण प्रस्ताव होता, पण तो प्रस्तावामध्ये एक कंडिशन होता। तो कंडिशन असा होता की पवार साहेबांची अशी इच्छा होती की जेव्हा एनसीपीचा विलीनीकरण काँग्रेसमध्ये होईल तेव्हा सुप्रिया सुळे जो त्यांची मुलगी आहे त्यांच्या हातात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची कमान दिली पाहिजे। काँग्रेस महाराष्ट्राचे अध्यक्ष सुप्रिया सुळे कुठल्या स्वरूपात मला माहित नाही, पण त्यांच्याकडे म्हणजे मुख्यमंत्री झाले पाहिजे असा काहीतरी एक विचार होता। तो काँग्रेस नेतृत्वाने नकारला तो प्रस्ताव आणि त्यामुळे तो एक जो प्रोसेस तो रखडली होती। आता जे त्यांच्या एक नवीन एक मुलाखत आली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जो क्षेत्रीय दल रिजनल पार्टीज मर्ज करणार काँग्रेसमध्ये, तो बाकी नाही, यांची तयारी आहे। आणि यांची तयारीचा जो एक कारण मला दिसतो तो एक तो असा आहे की त्यांना असा वाटतो की बारामती त्यांच्या हातात जात आहे। साधारणपणे कधी हा प्रस्ताव देण्यात आला? हे स्प्लिट झाल्यानंतर प्रस्ताव देण्यात आला तर तुमची काय माहिती? स्प्लिटचे फार पूर्वी 4-5 वर्षापूर्वी आणि दिग्विजय सिंग तर्फे पण एक ओपनली प्रस्ताव होता। दिग्विजय सिंगने स्टेट आता जे सांगितलं जाते मध्ये अशा बातम्या होत्या चेन्नई थला जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा हा प्रस्ताव पुन्हा एकदा शरद पवारांसमोर ठेवला होता। बहुतेक अशा प्रकारचा प्रस्ताव याआधी सुद्धा शरद पवारांना काँग्रेसकडनं देण्यात आला होता। कॅमेरामन अनिल पवारसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।